जय श्रीराम, जय शिवराणा. मित्रांनो चला तर भावांनो, आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सर्वांचा लाडका श्रावणसिंग ठाकूर. आणि चला तर भावांनो, आपल्याला जायचं आज संभाजीनगरला. आणि संभाजीनगरला जायसाठी राणा आला आहे. मी चाललो आहे, आमच्या घरचे चालले आहेत, माऊ आदू, आम्ही सगळेजण चाललो मित्रांनो. पण मित्रांनो, आम्ही चाललोत कशाला? तर आम्ही चाललोत बघा आमच्या छोटीला आणायला. म्हणजे माझी बहीण आहे संभाजीनगरला शिकायला देवगिरी कॉलेजमध्ये, आणि तिला सुट्ट्या लागल्यात आता म्हणजे तिथलं शिक्षण संपलं. आणि ती म्हणली श्रावण भैया मला घ्यायला आहे. तर मग विचार करून चाललो मित्रांनो. पण जायचं होतं आपल्याला आज योगायोग स्वामींचं पण दर्शन घेऊ म्हणलं. मग काय निघालो आम्ही संभाजीनगरला. पण ती म्हणली 2-4 बॅगी. आम्ही बघा संभाजीनगरमध्ये पोचलो. 2-4 बॅगी वगैरे घ्यायच्या होत्या. देवगिरी कॉलेजला आलो मित्रांनो. आता देवगिरी कॉलेजमध्ये पोचलो आणि ती बघा येऊ लागली. तिला कॉल केला तेव्हा ती आली. ही आमची छोटी आहे, माझी छोटी बहीण. आणि तिला घ्यायला मित्रांनो आम्ही आलोत. तिने विचारलं वॉचमॅनला वगैरे गाडी आतमध्ये न्यावं का नाही. एकदम स्ट्रिक्ट वातावरण आहे देवगिरी कॉलेजचं. तिथं कोणी दुसरे जाऊ शकत नाही लेडीजशिवाय. पण आम्ही गेलो. मग नंतर छोटीच्या बॅग वगैरे घेतल्या. पण बॅग 2-4 बॅग म्हणली आणि पाठीमागची पूर्ण डिक्की भरली. तरी पण तिच्या बॅगीच बसून होतं. इतका सामान होतं. मी पूर्ण व्हिडिओ तो टाकला नाही, पण खतरनाक सामान घेऊन ठेवलं. काही इथं मला वाटलं राहायला आली काय. मग नंतर आलो स्वामी समर्थ केंद्राकडे. पण आम्हाला ही गजानन पाणीपुरी खूप आवडते, म्हणून आम्ही ही गजाननवाल्याची पाणीपुरी खाल्ली. कारण आम्ही इथं 5-6 वर्ष राहिलो. ही जी पाणीपुरी इतकी सुंदर लागते, त्याच्यामुळे आम्ही आलो. मग नंतर स्वामी समर्थ केंद्राकडे आलो. स्वामींचं दर्शन घेतलं. खूप दिवसांचं यायचं होतं. खूप दिवसानंतर आम्ही आलोत. स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. आणि मी स्वामींना एवढीच विनंती करतो, माझे जे फॉलोअर्स आहेत, मला जे लाईक करतात, फॉलो करतात, त्यांना सगळ्यांना सुखी ठेव. त्यानंतर आम्ही आलो डीमार्ट मॉलला, कारण थोडंफार आम्हाला खरेदी करायचं होतं. मग आम्ही मस्तपैकी लिफ्टमध्ये बसून खालीवर गेलो. आणि मौला आणि आदूला खूप मजा आली, कारण ते पहिल्यांदाच लिफ्टमध्ये बसले होते. आणि मग काय आम्ही खरेदी वगैरे केली. मग बिलिंग वगैरे केलं, बिल वगैरे दिलं आणि निघालो बघा मित्रांनो गावाकडे येताना असला तुफान पाऊस चालू झाला मित्रांनो. 4 व्हीलरचा इतका फायदा असतो, गाडीवर असतो किती परेशानी झाली असती. मग आम्ही मस्त गाणे वगैरे लावले, गाणे वगैरे ऐकत वगैरे आमचा एन्जॉय चालू होता. पण छोटीने पाठी बघून हळूसकीन शूटिंग काढली. मग काय ती पण घेतली. पाऊस वगैरे फुल आला. मग येताना काय आम्ही अमृतवरती जेवण केलं, पाचोडमध्ये अमृतवरती. एकदम छान असं जेवलो फॅमिलीमध्ये मित्रांनो. तोपर्यंत मऊ वगैरे मस्तपैकी घसरगुंडी वगैरे खेळली लहान मित्रांना. आणि मित्रांनो, तुम्ही आपले संपूर्ण व्हिडिओ वगैरे पाहता, फॉलो करा ना, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.